सारिका. रेलगाडी चॅनलच्या वा कमाल या कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मंडळी, भाषा हे खरं तर संवादाचं माध्यम. म्हणजे काय तर आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवणं. पण खरंच हे एवढं पुरे आहे का? आणि हे असंच असेल तर मग सगळंच कसं कोरडं आणि सपक होईल. म्हणून मग रस निर्माण करणारे साहित्य प्रकार जन्माला आले. त्यातही कवितेनं आजही आपलं स्थान अबाधित ठेवलं आहे. आपल्याला माहितीये कवितांचे अनेक प्रकार आहेत. ओवी, अभंग, लावणी, पोवाडा असे अनेक. त्यातही विडंबन हा अतिशय भन्नाट आणि गमतीशीर प्रकार आहे. आणि हे विडंबन जर बायकांच्या आवडीच्या गोष्टीबद्दल असेल तर आणखीनच मजा. चला तर मग ही मजा ऐकूया. नमस्कार, मी सांगलीहून सौ रेखा दयानंद हिरेमठ. कविता, गझल, विडंबन गीत लिहिणे हे माझे छंद आहेत आणि हे माझे विडंबन गीत मी रेलगाडी प्रोडक्शन यांच्यासाठी पाठवत आहे. साडी तसं पाहिलं तर समस्त स्त्रीवर्गाचा वीक पॉईंट. तर या साडीच्या विषयावर हा विषय घेऊन सुप्रसिद्ध गाणं लटपट लटपट तुझं चालणं या चालीवर मी विडंबन गीत लिहिलं आहे, सादर करत आहे. आपल्याला कसं वाटतं अवश्य कळवा. चम 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 तुझं चमकणं साऱ्यांच्या नजरेत, नेसणं तुला अंमळ कष्टाचं. साडी ग साडी ग ग साडी ग ग साडी ग ग साडी ग. विविधता नवनवतीची, विविधता नवनवतीची, कितीक रंगाची नव्या ढंगाची. हृदयाच्या तू जवळी, दिसेनार तुझ्यामुळे चवळीची शेंग कवळी. तुला नेसून ती मिरवी, असेनार तुझ्यासाठी पहा किती हळवी. बाई पण ती जपतेनी मिरवते तोऱ्यात, आवडे कौतुक स्वतःच, फिटे मग पारण डोळ्याच. साडी ग साडी ग ग साडी ग ग साडी ग ग साडी ग. नऊवारीचा डौल, नऊवारीचा डौल, शालू अनमोल पटोल पाहना. कशी द्यावरती राघुमैना, कशी द्यावरती राघुमैना. कितीही असलं तरी मन काही भरेना, कितीही असलं तरी मन काही भरेना. साडीचं दुकान सोडवेना, बिलाचा आकडा पाहून नवऱ्याची होई दैना. बिलाचा आकडा पाहून नवऱ्याची होई दैना. असा हा महिमा साडीचा, साडीवरचं प्रेम असं हे आम्हा बायकांचं. पुढेही चालतच राहायचं, ज्याच्या पुढे चाले ना ड्रेसचं. साडी ग साडी ग ग साडी ग ग साडी ग ग साडी ग. चम 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 तुझं चमकणं साऱ्यांच्या नजरेत, नेसणं तुला अंमळ कष्टाचं. साडी ग साडी ग ग साडी ग ग साडी ग ग साडी ग. धन्यवाद. तर साडीवरची ही विडंबन कविता ऐकून तुमच्या मनात काय काय विचार आले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही कविता जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या रेलगाडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन कवितेसह आणि नवीन कवीसह. धन्यवाद.